मी डॉक्टर भाग्यश्री मनकर, फिजिओथेरपिस्ट वर्धा, आपल्या समोर व्हिडिओ घेऊन येत आहे. पोस्ट रिहॅबिलिटेशन सेंटर पोस्ट रिहॅबिलिटेशन एक्सरसाइजेस फॉर पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट ऑफ फ्रॅक्चर ऑफ द tibial plateau and ACL and PCL. Tibial plateau fracture. Tibial plateau fracture means काय? Tibial plateau fracture is nothing but it is an injury. It is the bone break at the top of the tibia or the shin of the tibia and damage the cartilage of the upper part of the tibia or the bottom of the knee joint. It involves the bone, meniscus, ligament, tendon, muscle and skin around the knee joint. आप मिस्टर रोहित अनिल वानखेडे, ब्रांच मॅनेजर ऑफ सेंट्रल बँक ऑफ इंडिया MIDC वर्धा, हे ते आपले अनुभव सांगतील आणि मी पण माझ्या ट्रीटमेंटबद्दल सांगणार. पहिल्या दिवशी मी तुमच्याकडे आली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? जेव्हा मी नी बेंडिंग स्टार्ट करत होते तेव्हा तुम्हाला कसं फिलिंग वाटलं पहिल्या दिवशीचं सांगा. जेव्हा मॅडम माझं ऑपरेशन झालं आणि मी पडलो तर माझा असा विश्वास झाला होता की मी आता पुन्हा चालले नाही. परंतु जेव्हा आपण माझ्या घरी पहिल्यांदा आला, पहिल्या दिवशी मला ट्रीटमेंट दिल्या, ट्रीटमेंटला सुरुवात केली, फिजिओथेरपीला सुरुवात केली, त्यावेळेस मला विश्वास झाला की तुम्ही माझ्यामध्ये नक्कीच अमूलाग्र बदल करू शकता माझ्या पायामध्ये. आणि हा दृढ विश्वास घेऊनच आपण पुढे सेशन कंटिन्यू केलं आणि त्याचे अनुभव आपण हळूहळू पुढे करणारच आहोत. थोडंसं पहिली आहे ना वेळ म्हणून. केअरफुली करा. सपोर्ट शिवाय होणार नाही. सपोर्ट जरा पहिल्यापासून 1 2 1 2 3 4 5 6 तुम्ही थोडं जवळ करा की आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तसं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, राहू का? ठीक आहे. हो रहा है सर, अब तो आप मेरी स्टोरी लिख रही है ना? नहीं सर, पहले मेरी से पहले आणि मग वर न्यायला. पहिले हलकं पहिले जेवढा आहे ते तो. मी तो त्याच्या जगूनच घेतलाय म्हणून बसायचं हँड थोडंसं आहे. बघा ठीक आहे, हे पण ट्राय करायचं. टाकायचे बडे नाईस नाईस बडे टर्न करा. नाईस स्टेप घेता येईल तो. हा पूर्ण भाग द्यायचा त्याने. बढ़िया बढ़िया. प्लेयर्स के साथ गेम खेलो, जीतो करोड़ों इनाम. डाउनलोड फ्रॉम विंडो गेम्स. इस खेल में भी प्रेम तो बिल्कुल बुक के साथ का जैसे बरं, हा एक्सिडेंट कसा झाला? हे जे बँकेतले जे खेळाडू होते आणि हे पण त्याच्यातले एक खेळाडू हे खेळत असताना अचानक हे पडले आणि त्यांचं ते फ्रॅक्चर होऊन गेलं आणि जाग्यावरच बसले. मग सर्व मित्रांनी यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. मग हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर पाटील सरांनी एक्सरे वगैरे काढून यांचं टिबियल प्लॅटो फ्रॅक्चर डायग्नोसिस केलं आणि ACL आणि PCL पण गेलेलं होतं. त्यामुळे मग यांना ॲडमिट करून याच्यावर ऑपरेशन करून जसं ओपन रिडक्शन आणि इंटरनल फिक्सेशन करून म्हणजे स्क्रू वगैरे टाकून यांना ट्रीटमेंट दिली आणि मग त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओथेरपी स्टार्ट केली. मग पहिला दिवस तर यांनी अनुभवला. नंतर जेव्हा 3rd 4th डे मी यांना करायला जात होते नी बेंडिंग एक्सरसाइजेस, एंकल प्लॅंटर फ्लेक्शन, डॉर्सिफ्लेक्शन आणि फूट सर्कलिंग आणि हिप फ्लेक्शन, हिप अबडक्शन आणि एडक्शन आणि स्टॅटिक ग्लुटियाय, स्टॅटिक क्वाड्रिसेप एक्सरसाइजेस अँड हॅमस्ट्रिंग एक्सरसाइजेस स्टार्ट करायला गेली
यांच्याकडे तर यांना कसं वाटत होतं तेव्हा पण मला सांगाल सेकंड टाइम. जसं जसं आपण या फिजिओथेरपीमध्ये पुढे चाललो, मॅडमनी फारच म्हणजे मी त्यांचा मुलगा असल्यासारखं त्यांनी मला ट्रीट केलं की आपल्या मुलाला आपण कसं जर असं झालं तर कसं ट्रीट करायचं, त्या प्रकारे त्यांनी ट्रीटमेंट दिली. आणि एक डॉक्टरप्रमाणे पण त्यांनी ट्रीटमेंट दिली की जेव्हा माझं फ्लेक्सेशन होतं ते कमी होत होतं तेव्हा त्यांनी कुठली माझ्या आवाजाची ओरडण्याची आजूबाजूच्या घरच्यांची पर्वा न करता जोरात त्यांनी माझा पाय हे केला. आणि मी पण कुठल्याही प्रकारचा आळस न बाळगता त्यांनी जे माझ्यावर थेरपी केली ती आपल्यासाठी योग्य आहे, माझ्यासाठी योग्य आहे, मला उभं राहण्यासाठी आणि चालण्यासाठी योग्य आहे, ती समजून मी ती ॲक्सेप्ट केली. आणि मॅडमनी मला पूर्णपणे माझ्या पायावर उभं केलं आणि मला उभं राहून आज मी आता तुमच्यासमोर स्वतः चालून इथपर्यंत आलो आहे. हे फारच एक प्रकारची किमयाची रचना आहे. आणि जेव्हा यांचं नी बेंडिंग 90 डिग्री झालं होतं तेव्हा 90 डिग्रीच्या पलीकडे करायला गेलं तर अतिशय दुःख व्हायचं. तेव्हा या पेशंटनी खूप सहन केलं. तेव्हा यांच्या सहनशक्तीचा विषय सांगा तुम्ही सर. ॲक्च्युली काय व्हायचं की ऑपरेशन झाल्यामुळे मी घरीच बसलेलो होतो आणि घरी बसलेलं असल्यामुळे आजूबाजूचा शेजार सुद्धा घरी राहायचा आणि 90 डिग्रीच्या वर बेंड करायला जायचं तर बेंड व्हायचं नाही, पूर्ण स्टिफ झालेला होता मी. आणि मॅडम त्यांचं जे काम होतं ते त्यांना करायचं होतं की मला पूर्णपणे बरं करायचं होतं, माझा पाय पूर्णपणे बरा करायचा होता. त्यासाठी मॅडमनी जे प्रयत्न केले मी किती जोरात ओरडू दे, मी किती काहीही करू दे, माझे घरचे लोक येऊ दे, तेव्हा पण मॅडम ऐकायचं नाही आणि त्यांचं काम चोखपणे पार पाडायच्या. आणि मला उभा करायचं त्यांनी ठरवलेलंच होतं आणि शेवटी ते त्यांनी करूनच दाखवलं. जेव्हा यांचं 1 महिन्यात 120 डिग्री फ्लेक्शन आलं, नी फ्लेक्शन, तेव्हा मला अतिशय आनंद झाला. आणि जेव्हा यांना सांगितलं मी गोनियोमीटरवर मेजर करून की तुमचं 120 डिग्री आलं तर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तेव्हा यांना विचारा त्या जेव्हा जी स्थिती नी फ्लेक्शन फुल फ्लेक्शन आलं ती स्थिती यांची सांगा प्रतिक्रिया तुम्ही. असं होतं की मी बाकीच्यांचे अनुभव ऐकले होते आणि मी सुद्धा व्हिडिओजद्वारे हे पाहायचो की हा जो बसलेला पाय हा पूर्णपणे वापस येऊ शकत नाही. एकदा त्याचा पाय फ्रॅक्चर झाला, ऑपरेशन झालं, तो वज्रासनात बसू शकत नाही, हेच माझ्या कानावर होतं आणि हेच मी आजूबाजूच्या सभोवतालच्या लोक जी होती ऑपरेशन झाली त्यांच्याकडनं ऐकत होतो. परंतु जसं की मी बोललो की मॅडम त्यांच्या कामात आणि त्यांचा अनुभव, महत्त्वाचा म्हणजे त्यांचा अनुभव हा अत्यंत महत्त्वाचा ठरला या माझ्या सर्व रिकव्हरीमध्ये. त्यांनी माझं पूर्ण फ्लेक्शन तर आणलं पण त्यांनी ठरवलं होतं की मला बसून दाखवायचं, ते त्यांनी सुद्धा करून दाखवलं. पुढे या बसण्या अगोदर सर्वात पहिले मला हळूहळू मॅडमनी बऱ्याचशा एक्सरसाइज सांगितल्या. आता मी त्याचं टेक्निकल नाव तुम्हाला इथे नाही सांगू शकत, पण भरपूरशा एक्सरसाइज त्यांनी करून घेतल्या. करून घेता एक दिवस मला म्हणजे उभं राहता यायला लागलं, उभं राहता येतं मला चालायला पण यायला लागलं. आणि चालता महत्त्वाची माझी जी अडचण होती, मी फर्स्ट फ्लोअरला राहत होतो, तर मला पायऱ्या, मी जेव्हा ऑपरेशन झालं होतं तर लिटरली मला माझ्या घरच्यांनी, माझ्या मित्रांनी मला उचलून, 4 लोकांनी मला उचलून घरात आणलं होतं. तर ती अवस्था एकदम दयनीय होती माझ्यासाठी, म्हणजे खूपच खचवणारी होती माझं मनोधैर्य. पण ज्या दिवशी मॅडमनी माझ्यावर एवढी मेहनत घेतली, मॅडमला मी सुद्धा तेवढंच कोऑपरेट केलं मॅडमनी जे सांगितले एक्सरसाइजेस त्याला. तर जेव्हा मी ती पायऱ्या चढून आलो पहिल्यांदा माझ्या स्वतःच्या पायाने, त्यावेळेसचा माझा तो जो आनंद होता तो अत्यंत, म्हणजे मी आता एक्सप्लेन करू शकत नाही असा होता. आणि मी मॅडम तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही मला इथपर्यंत उभं करून दिलं आणि रोजच्या ज्या दिनचर्या आहे त्यामध्ये खूप मोठं सहकार्य आहे. आणि मला कितीतरी पेशंट अजूनही भेटतात ज्यांचे 3-3, 4-4 वर्ष झालेलं ऑपरेशन होऊन, आणि ते मला कौतुकाने म्हणजे नवलाने विचारतात की तुमचा पाय पुन्हा सक्सेसफुल केली 1.5 महिन्यात. आणि हे 3 महिन्यात ओके रनिंग, वॉकिंग, स्टँडिंग, सिटिंग आणि प्लेइंग असे गेम खेळतात आणि जम्पिंग पण करतात. आता त्यांच्याबद्दल काही वाटत नाही. चालून दाखवा बरं तुम्ही नॉर्मली. आता तुम्ही सांगू शकणार नाही, मी चालताना बघसाल तर जम्पिंग वगैरे स्केटिंग. अरे वा, आता हा असा पेशंट झालेला आहे. पुन्हा एकदा शब्द बोलू इच्छितो, आपली दृढ आपली निर्णय क्षमता आणि आपली दृढशक्ती तर लागतेच, परंतु आपल्या जवळ असा अनुभवी माणूस पण पाहिजे असतो जो आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल, हिंमत देईल आणि आपल्याला प्रत्येक याच्यावर सांगेल की तुम्हाला असं करायचं आहे. जर आपण हे फॉलो केलं तर नक्कीच आपण आपलं कोणत्याही इलाजावर, कोणत्याही दुर्धर आजारावरून मार्ग करू शकतो असं मी सांगू शकेल तुम्हाला. ओके, धन्यवाद. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.